चला नमस्कार शेतकरी बंधूंनो व माझ्या यूट्यूबमधील ताईंना बहिणींना सर्वांना बघा मी आज कुठं आलो आहे बघा. मी आंब्याच्या बागायतमध्ये आलेलो आहे. कशी वाटते बागायत सांगा. बघा एक नंबर आहे बागायत. आणि तुम्हाला एक मी दाखवणार आहे. आता बघा तुम्ही आंबे किती लागलेत. तुम्ही परेशान होचाल आंबे बघून. एवढे गंजभर आंबे लागलेले आहेत. तुम्हाला दाखवतो चला आंबे. एक एक आंबा बघा 1.5 किलोचा आंबा आहे. हे बघा, हे बघू शकता तुम्ही आंबे. मी आता आंब्यापाशी बसलेला आहे. हे बघा, बघू शकताय का. बघा आंबे किती लागलेले आहेत. एवढा आंबा लागलेला आहे सांगता सोयच नाही. बसून आंबा खावं फक्त. बघू शकता तुम्ही. हे बघा, बसून खावं आंबा. या प्रकारे आंबे आहेत आपले. आणि हा पण केशर आंब्याची लागवड आहे. आपण अगोदर या ठिकाणी होतो आणि सहज असं चालू होतं की बघण्यासाठी मी आता किती आंबे लागलेले आहेत का आहे बघावं जरा असं म्हणून. तर आंबे बघून मी परेशान झालो ॲक्च्युअली म्हणलं तर. बघा एवढे भयानक आंबे लागलेले आहेत. आता आंब्याच्याला पुढे बघचाल तुम्ही, पूर्ण आंबा असा सर्व झोपूनच राहील. झाड सगळं झोपून राहील खाली. एवढे आंबे लागतील. तरी तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला त्याच्यामुळेच ब्लॉग टाकत आहे. एवढे भरपूर आंबे लागलेले आहेत ते बघू शकता तुम्ही. हे बघा झाड केवढा आहे आणि त्या आंब्याला बघा भरपूर आंबे लागलेले आहेत. एवढं मला छान वाटायला लागलं की आंबे बघून मी ॲक्च्युली परेशान झालो आंबे बघून. आता हे बघा नीलम आंबे पण बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहेत. ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता तुम्ही नीलम आंबे आहेत. बघा किती किती छान दिसायला लागले. आणि बघा किती भरपूर असे आंबे लागलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. बघा किती आंबे लागलेत बघा. हो का, एवढे आंबे लागलेले आहेत. एक नंबर आंबा आहे. खायला पण एकदम छान आहे आणि केशर आहे. जरी कुणाला लागत असेल तर बघू शकता तुम्ही आंबे. आणि वलांडी येथे आंब्याची बागायत आहे. आणि चला भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणखीन एक ब्लॉग टाकणार आहे मी. असंच माझे ब्लॉग असतील शेतामधले. चला भेटू दुसरा. बाय बाय. जय भीम. धन्यवाद सर्वांना. यूट्यूबमधील ताईला दादांना